No
ज्या अभंगामध्ये त्यांनी अंगीकारलेल्या साधेनं ज्या दिवशी भगवंताचं दर्शन झालं त्याची अनुभूती व्यक्त करणार आहे. आजच्या दिवशी हा अभंग घेण्याचं कारण जुन्नरखेड आणि आंबेगाव या तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या दृष्टीने आजचा सोन्याचा दिवस आहे. याच्यापेक्षा चांगला दिवस कोणता असेल? वारकरी संप्रदाय ज्या 4 परंपरांमधून विकसित झाला त्यामध्ये एक नाथ परंपरा आहे, एक चैतन्य परंपरा आहे, एक स्वरूप परंपरा आहे आणि एक आनंद परंपरा आहे. खूप शांततेने ऐका, एकही माणूस बोलणार नाही. ते शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. उशिरा आलेल्याने जागा मिळेल तिथे बसून घ्या. आणि सर्वांना सूचना आहे की आपापले मोबाईल बंद करून ठेवा. ज्या योगे आपल्या या यंत्रामुळे दुसऱ्याच्या श्रवणामध्ये उपद्रव होता कामा नये. खूप शांततेने ऐका. म्हणून या परंपरांमध्ये चैतन्य परंपरा जी आहे त्याचे खूप मोठे अधिकारी सत्पुरुष ज्यांचा अनुग्रह जगद्गुरु तुकाराम महाराजांना लाभला ते संत बाबाजी चैतन्य महाराज, ज्यांची तपस्थली आणि समाधीस्थल मांडवी नदीच्या तीरावर उत्तमापूर आहे. तिथून पंढरीच्या वारीला त्यांचा पालखी सोहळा येत असतो. मागच्या पिढीनं या ठिकाणी जागा घेऊन जो मठ बांधला होता तो सगळा मठ काढून त्याचं पुन्हा नूतनीकरण करण्यात आलं. चैतन्य सेवा मंडळाचे सगळे विश्वस्त आणि समग्र या 3ही तालुक्यातले सद्भावी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. नशीब रिंगटोन तरी बरी आहे. खूप सांगावं लागणार आहे वारकऱ्यांना.
पण आमचं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायाची संख्यात्मक वाढ खूप झाली, आता गुणात्मक होणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून या परंपरेनं जी काही नररत्न दिली या संप्रदायाला, त्यामध्ये एक महान भगवत भक्त होते, वैकुंठवासी गुरुवर्य सातबाबा वाईकर. हे खूप मोठे संत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ज्यांनी अध्यात्माचे पाठ गुरुवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी भगवत भक्तीची परंपरा उभी केली, ते होते गुरुवर्य कोंडाजी बाबा ढेरे. त्यांचा मंगलमय सहवास मला जवळपास 30 वर्ष मिळाला. 30 वर्ष जवळून पाहिलं मी, नुसतं पाहिलं नाही तर अभ्यासलं. एक लोकोत्तर पुरुष होते. कदाचित माझं म्हणणं पटणार नाही, पण मला बोलावलं तर ऐकावंच लागेल. जगाच्या कल्याणाकरता संत अवतीर्ण होतात, पण ते लोकांना कळतातच असं नाही. महाराष्ट्रात ती परंपरा तशीच आहे. त्यांच्या वैकुंठ गमनानंतर त्यांची कीर्ती वाढली. ज्ञानेश्वर महाराजांना आज बसायला चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, चांदीच्या पादुका आहेत, पंचपक्वान्नाचा नैवेद्य आहे. पण हयात असताना त्यांच्या मुखात घास घातला नाही, हे कसं विसरता येईल? आम्ही सगळे आज कीर्तनकार भरल्या पोटानं ज्ञानेश्वरी सांगतोय, त्यांनी मात्र ती उपाशी पोटी सांगितली. ते नाही विसरताय. ज्ञानेश्वर पोट भरणारा तो वर्ग आणखीन वेगळा आहे, त्याचा विचार न केलेला बरा. ना ज्ञानेश्वर महाराज कळले, ना तुकाराम महाराज कळले, ना नाथ बाबा, ना गोरोबा चोखोबा आहे. तसं कदाचित माझं धाडसी वाक्य असेल की कोंडाजी बाबा सुद्धा आपल्याला कळाले नाही, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण ज्ञानेश्वरी तसंच बोलते, ते चालते ज्ञानाचे बिंबळ, तयाचे अवयवते सुखाचे कोमळ, येर माणूस पण हे भांब लौकिक भागू. फार मोठा विचार सांगतोय, ऐका. अशा संतांना माणूस म्हणणं हेच आपलं बौद्धिक पतन आहे. शेवटच्या कालखंडात त्यांना विदेही अवस्था आली, हे मी पाहिलं स्वतः. एका वेगळ्या विश्वामध्ये ते रमलेले होते. पण त्यांच्या पश्चात या सर्व मंडळींनी, सर्वांचा नामनिर्देश मला करता येणार नाही, पण या तीनही तालुक्यातील लोकांनी, विशेषत्वानं जुन्नर तालुक्यातील सगळ्या लोकांनी खूप मोठं योगदान दिलं आणि वास्तू उभी राहिली. आणि आजच्या महनमंगल अशा प्रभात समयी वारकरी संप्रदायाचे आध्वर्य परमश्रद्धेय प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या शुभ हस्ते मूर्तीची स्थापना झाली. आणि त्याच्या सायंकाळचं कीर्तन माझ्या परमभाग्यानं आणि पूर्वसुकृतानं माझ्याकडे आलं, म्हणून हा अभंग घेतलाय. हा का घेतला याचं कारण शेवटी सांगतो, कारण ते टॉप सिक्रेट आहे, ते आता ओपन करत नाही, शेवटच्या क्षणाला सांगेल. तुर्तास अभंगाच्या दृष्टीनं प्रवृत्त होतो, इकडे लक्ष द्या. वारकरी संप्रदाय आणि पृथक संप्रदाय असा एक विचार जर केला कधी, खूप संप्रदाय आता आहेत, वेगवेगळे संप्रदाय आहेत, वेगवेगळ्या शहरामध्ये, प्राधान्यानं मुंबई पुणे अशा प्रांतामध्ये वेगवेगळे पंथ आहेत.
आणि तिकडे गर्दी पण जास्त आहे आपल्यापेक्षा. बघा तुम्ही, ते मला असा प्रश्न पडला की बिघडलं ते सगळं. मला असा प्रश्न पडला की आपल्याकडे गर्दी कमी कारण तिकडे जास्त का. तर त्याचं मला कारणही कळलं नंतर की खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. म्हणजे मी वरण भात आणि पाणी म्हणत नाही, तिकडे गर्दी जास्त आहे. कधी कधी मला असं पण वाटतं की आपण पण रविवारची सवलत द्यावी. की वीकेंडला चालेल. याला म्हणायचं आपल्याच पॅनलचा गडी फुटणे. काय सांगणार आहे त्यांना. आता वारं तेच आहे अजून महिनाभर. इकडे लक्ष द्या. मी फार विचार करून सांगतोय काही गोष्टी आणि तुम्ही सगळे माझे आहात. मी पण पुणे जिल्ह्यातलाच आहे, पण पुणे जिल्ह्याचा लेखाजोखा जर लक्षात घेता तर खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तीनच तालुक्यांनी भागवत धर्माची पताका फडकावत ठेवली. खूप मोठी गोष्ट आहे. मी हे सांगत होतो, इकडे लक्ष द्या की अनेक पंथ आहेत, पण शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा जर MPSC ला जरी प्रश्न आला की शहाण्या लोकांचा महाराष्ट्राचा पंथ कोणता, तर फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचंच नाव घ्यावं लागेल. शहाण्या लोकांचा संप्रदाय, प्रज्ञावंतांचा संप्रदाय. अनेक कारण आहेत त्याची. त्यातलं एक महत्वाचं कारण आहे की या संप्रदायाने आपली उपासना ही नामसाधना मानली. मला माहिती आहे की मला वेळही पुरणार नाही कदाचित ते सगळं सांगायला. अन्य पंथ त्यांच्या त्यांच्या उपासनांचा भडीमार समाजावर करतायत आणि त्यांचा बुद्धिभेद करतायत, पण वारकरी संप्रदायाने एका चरणाशी कायम प्रामाणिक राहिलं पाहिजे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, जे ज्ञानेश्वरी अभ्यासात त्यांना मी बोलतोय ते कळेल की आपल्याला भगवत दर्शन झालं त्यावेळेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या 2 उपमा दिल्या या अभंगामध्ये त्या फार महत्वाच्या आहेत. इकडे लक्ष द्या. इकडे अजूनही थोडा गोंधळ चालू आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मधला ज्ञ सुद्धा कळणं कठीण आहे. महाराज ज्ञानेश्वरी उघडून बघा. मी नुकतीच सातारला 7 दिवसाची पसायदानाची प्रवचनं आटोपून आलेलो आहे ज्ञानेश्वरीच्या अंतरंगातून. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि कळणं वेगळं. ज्ञानेश्वरीतील उपमा अलंकार
हा खूप मोठा विचार आहे. ते अत्यंत चपकल अशा दृष्टांताची योजना करतात. आणखीन वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर नवीन पिढीतील जयेश महाराज आणि कृष्णा महाराज हे उत्तम असे विचारवंत उभे आहेत. अचूक शब्द रचना हे ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वर महाराज कधी पर्यायी शब्द वापरत नाहीत. अचूक शब्द रचना. दृष्टांत सुद्धा तसे चालेल. दोन्ही त्या दोन उपमा ज्या दिवसाला दिल्यात आजच्या, आता तुम्हाला काय सांगावं. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुमची ज्ञानेश्वर महाराजांवर एवढी श्रद्धा का. तर मी असं नाही सांगितलं की त्यांनी रेडा बोलवला आणि त्यांनी भिंत चालवली. रेडा बोलणं, भिंत चालवणं, सच्चिदानंद बाबासारखा मृत झालेला माणूस उठवणं हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या महापुरुषाच्या जीवनात घडू शकतं. माझ्या दृष्टीनं ते काही मला फार महत्वाचं वाटत नाही. मला अनेकदा असं वाटतं की या चमत्कारांच्या चौकटीमध्ये बसून ज्ञानेश्वर महाराजांच्या कर्तृत्वाकडे आपण दुर्लक्ष तर करत नाही ना. जे वेगळं आणखीन या तीनच घटनांमध्ये आम्ही ज्ञानेश्वर महाराज बसवू पाहतोय. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे रेडा बोलला, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भिंत चालली, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सच्चिदानंद बाबांना उठवलं. एवढं मर्यादित नाहीये ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र. मला कोणी विचारलं तर मी त्यांना एवढंच सांगणार आहे की ज्ञानेश्वर महाराज मला भावले, त्यांच्यावर माझी अकृत्रिम आणि निस्सीम श्रद्धा. याचं कारण काय असेल तर वयाच्या 16व्या वर्षी या मुलाला 56 भाषा येत होत्या. हे सर्वात मोठं कर्तृत्व त्यांचं. आपली मराठी तपासून बघताना मी परवाच एका कीर्तनात सांगितलंय की खूप चांगली गोष्ट बनली की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सर्वसामान्यांना नाही कळणार पटकन. खूप चांगला निर्णय घेतलाय शासनानं की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, जो की पूर्वीच मिळाला पाहिजे होता. पण सांप्रदायिक अभिनिवेशातून म्हणा फार तर आता मी पुढे बोलतोय काय का, ज्यांना 56 भाषा येत होत्या, इकडे लक्ष द्या, वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या, त्या महापुरुषांनी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी मराठी भाषेची निवड केली. हा मराठी भाषिकांवर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. त्याने जर कानडी ज्ञानेश्वरी सांगितली असती तर कोणी अंडूगुंडू केलं असतं, आणि कदाचित गुजराती सांगितली असती तर आपल्या वाट्याला आलीच नसती. पण माझा मराठाची बोल कौतुके, अरे अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. त्यांना पाहिलेले अनेक वारकरी इथे आहेत. ते असं म्हणायचे की ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यानं पटत नाही. महाराज म्हणायचे ज्ञानेश्वर महाराज रेडा बोलवला हे कित्येक रेड्यानं पटत नाही. पण त्याच्या खालचं वाक्य फार चांगलं असायचं त्यांचं, नंतरचं वाक्य. ते म्हणायचे 700 वर्षापूर्वी तो रेडा बोलवला ना बोलवला त्याच्यावर तुमचा विश्वास नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे त्यांनी बोलायला लावले की ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली संबंध मानावं लागेल. आता मला वेळ नाही आहे तेवढा विस्तार करायला. माझ्या प्रिय श्रोत्यानो, वेद काय, उपनिषद काय, पुराण काय, शास्त्र काय, आणि या सर्वांचं मथित असणारी श्रीमद भगवद्गीता काय, हा सर्व साहित्य प्रवास गिरवाणवणीत आहे. हे संस्कृतातच आहे. ज्याचा लवलेश बहुजनांना नव्हता.
पण तिरे संस्कृताची गहने, तोडून या मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. मी अनेक महापुरुषांचं चरित्र वाचलंय, इकडे लक्ष द्या, गेल्या 45 वर्षात. पण मला भावलेलं जे चरित्र ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. इकडे लक्ष द्या. खूप सुंदर ज्ञानेश्वरी सांगत होते. मी अनेक ठिकाणी सांगितलं पण आहे. ते मूळचे सातारचे होते तरी गिरगावात राहत होते, मुंबईला कांदेवाडीमध्ये राहत होते. आणि भास्करराव सगळ्यात मोठी गोष्ट कोणती होती की ते पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगत होते. पहाटे 6ला. 7 दिवस नाही, पूर्ण वर्षभर एकही दिवस ज्ञानेश्वरीचा गेला नाही, त्यांनी सांगितली नाही. आणि पहाटे 6 वाजता मुंबईतले 200 लोक त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला येत होते. आता संध्याकाळी 6ला 200 जमत नाही प्रवचनाला. पहाटे 6ला लोक येत होते. तर माझाही त्याचा विचार पडला की 6ला येणारे लोक कोण होते. तर मला उत्तर मिळालं की हे निव्वळ ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलेले लोक होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये ते पहाटे 6ला येऊन बसत होते. जसा एका अव्वल दर्जाचा दारुड्या दुकान उघडायच्या अगोदर उभा राहतो, दुकानदाराला विचारतो उशिरा आलास आज. 6 वाजता ऐकत होते ज्ञानेश्वरी. पण दादा महाराज पण असे उठल्या उठल्या डोळ्याला पाणी लावायचे, ज्ञानेश्वरी सुरू व्हायची, नंतर केव्हा तरी 11 वाजता आंघोळ करायची. ते काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली की काय माणूस आहे, आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतो. निदान एवढ्या पवित्र ग्रंथाला हात लावायचा तर स्नान तर केलं पाहिजे. अशी टीका झाली खूप मोठी. तर त्या टीकाकाराला दादा महाराजांनी जे उत्तर दिले ते फार मोठं आहे. दादा महाराज म्हणाले, जे लोक माझ्यावर टीका करतायत की मी आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतोय, त्या टीकाकारांना माझं उत्तर आहे की ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं दूध पिण्यासाठी आंघोळीची आवश्यकता नाही. याचा अर्थ तुम्ही उद्या तशीच वाचायची असं होत नाही. पुढे मला काय सांगायचं ते ऐका, पुढचं ऐका, ते फार महत्वाचं आहे. त्या ज्ञानेश्वरी दादा महाराजांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन काय केलंय, अंगावर रोमांच येतील. सगळं वाङ्मय संस्कृतात होतं, सर्वसामान्याला कळत नव्हतं. आता काय सांगू तुम्हाला, मराठी कळत नाही तर संस्कृत काय कळायचं. मराठीच्या नावानं शंख आहे, अभिजात दर्जा मिळाला तरी. एक जण आला, मला म्हणला, महाराज तुम्ही खूप फिरता, माझं एक काम आहे तेवढं करता का. मी करीन म्हणलं, काय आणायची असेल तर भाजी आणून देतो. माणसानं अजून अक्कल नाहीये आपली श्रद्धास्थानं कशी वापरायची, तेही शिकवावं लागेल आता. तुम्ही खूप फिरता म्हणले, हो फिरतो, काय काम आहे. कुठे मोठ्या शहरामध्ये एखाद्या मोठ्या दुकानामध्ये मराठी ज्ञानेश्वरी भेटली तर मला आणा. ऐकताय का, झोपलाय काय म्हणाला. मराठी ज्ञानेश्वरी असेल तर आणा. मग तुझ्याकडे कोणती, म्हणजे माझ्याकडे संस्कृत ज्ञानेश्वरी. म्हणजे ते प्राकृत सुद्धा आम्हाला संस्कृत वाटावं एवढं आपलं भाषा दारिद्र्य असावं. सर्वांसाठी ही साहित्याची कवाडं बंद होती. एक खूप सुंदर दृष्टांत दादा महाराजांनी सांगितलं. ते म्हणाले, सहजे ब्रह्मरसाचे परगुणे व सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला की नारायणे तेचे अवसरे पाहुणे पातलो आम्ही. त्यानेच वर्णन केलंय. झालं असं की भगवान श्रीकृष्ण आणि पंक्तीला अर्जुन बसलाय, चांदीचा पाट, चांदीचा चौरंग, त्याच्या सोन्याचं ताट, शेजारी चांदीच्या समय लावलेल्या अत्तराने त्या प्रज्वलित केलेल्या, आणि भगवान कृष्णचंद्र त्याला वाढत होते. भगवान अर्जुनाला
आणि ते ब्रह्मरसानं भरलेलं ताट. आता पुंडलिक वरदा म्हणणार तेवढ्या ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी पण गेलो तिथं. खरं म्हणजे त्यालाच अतिथी म्हणतात जो तिथीनं सांगता येतो. हॅलो, 3 जण आहेत बरं का, त्याला अतिथी नाही म्हणत. गपकण जो येतो त्याला अतिथी म्हणतात. तेच अवसरे पाहुणे पातुला आम्ही तिथं गेलो आणि मग भगवान कृष्णचंद्राने ज्ञानेश्वर महाराजांचं स्वागत केलं. या माऊली, अलभ्य लाभ, या बसा, आपल्यालाही ताट वाढतो. आणि भगवान कृष्णचंद्रांनी हे जसं दादा मला सांगितलं तसं सांगतोय मी, त्यांनाही चांदीचा पाट बसायला, समोर चांदीचा चौरंग समया लावल्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ताटात तोच ब्रह्म भगवान श्रीकृष्णाने वाढला. तर त्याने सांगितलेला श्लोक अहम वैश्वानरो भूत्वा म्हणायचं, सुरू करायचं. ज्ञानेश्वर महाराजांचं मातृत्व जागं झालं, त्यांचं वात्सल्य उफाळून आलं, त्यांच्यातली आई जागृत झाली. मी हे जर खाल्लं आता तर मी अप्पल पोटा ठरेन. माझा सगळा बहुजन समाज बाहेर उभा आहे, तो वंचित आहे, त्याच्यासाठी नेलं पाहिजे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते ब्रह्मरसाचं ताट आपल्या मायेच्या पदराखाली झाकून आणलं आणि बाहेर असलेल्या वारकऱ्याने मुक्त हस्तानं वाटलं. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. कोणी दिलं असतं? म्हणून तर अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने रामया जनार्दन म्हणाले, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा सेवित साधू संत, मनोजिला माझा आरती ज्ञान राजा. खूप ज्ञानेश्वर महाराजांचं आपल्या ऋण आहे. ते सांगायलाच कदाचित कीर्तन संपून जाईल. माझा विषय असा चाललाय की मराठी भाषेला एवढा मोठा दर्जा ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी दिला. अभिजात नंतर झाली. आता ज्ञानेश्वर महाराजांनी तिचा खूप मोठा गौरव केलाय. किती सुंदर उपमा वापरल्या, इकडे लक्ष द्या. एखादा दिवस असा उजाडतो की त्या दिवसाचं वर्णन करता येत नाही, असं जेव्हा होतं त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. पण माझा आजचा दिवस जो इतका सुंदर आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात याचा अर्थ असा आहे की माझा दिवस मूल्यवान आहे. सोनं मूल्यवान आहे. 2 गोष्टी आहेत सोन्याच्या बाबतीत. सोनं मूल्यवान आहे. आजच 1100 रुपये वाढलेत. आणि दुसरी गोष्ट, सोनं पवित्र आहे. या 2 गोष्टी आहेत. सोनं कधी मलिन होत नाही.
पावित्र्याचे निकष लावत असताना धातू वर्गामध्ये सर्वात पवित्र काय मानलं असेल तर ते सोनं आहे. म्हणून सोनं घातलं पाहिजे अंगावर, हबप असला तरी. कदाचित वाद होतील त्याच्यावर. घालायला निर्बंध नाही, ते मातीमोल मानलं पाहिजे, हा विचाराचा मुद्दा आहे. सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. बरोबर आहे ना? घालण्याचा निषेध नाही आहे. सोनं का घातलं पाहिजे की अंगावर सोनं असेल आणि माणूस स्नानाला बसला आणि त्या सोन्याच्या वरून पाणी जर अंगावर पडलं तर त्याला सुवर्ण स्नान घडतं. म्हणून सोनं घातलं पाहिजे. उद्या काला झाला की माणसं गेली गावाकडे तर विचारतील कोणाकोणाची कीर्तन झाली, तर या सगळ्या बायका म्हणतील प्रमोद महाराजांचं कीर्तन छान झालं, त्यांनी सोनं घालायला सांगितलंय. त्यांना जास्त मोह आहे त्याचा. सोनं घातलं पाहिजे, ते मातीमोल मानलं पाहिजे. सोनं पवित्र आहे, इकडे लक्ष द्या. सोन्याला विटाळ नाही. आता कितीतरी सांगत बसेन ते सांगायचं झालं तर, पण तुम्हाला माहित असेल का नसेल कोणाला माहिती. उगीच गंमत म्हणून सांगतो, ते फार गांभीर्याने घेऊ नका. सोन्याचा संबंध माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत आहे. बहुजनात ऐकणं नाही माहिती नाही, पण मूल जन्माला आल्याबरोबर त्याच्या जिभेवर सुवर्ण शलाखेनं मदान ओंकार लिहावा असा नियम आहे. सोन्याच्या तारेनं त्याच्या जिभेवर ओंग काढायचा किंवा मदानी चाटवायचं त्याला. म्हणजे जन्मता तोंडात काय गेलं पण जाताना माझे आजोबा मैपतराव श्रीपतराव जगताप हे सधन बागायतदार होते. पूर्वी अशी फॅशन होती की त्या पटाशीच्या दाताला गिरमिटनी भोग पाडायचं आणि त्याच्या सोन्याच्या मेखा ठोकायच्या. जुन्या लोकांना माहीत असेल. माझ्या आजोबांच्या दाताला पटाशीच्या ते 2 छिद्र करून त्याच्यावर सोन्याच्या मेखा ठोकल्या होत्या. ते मी लहान होतो, 8-10 वर्षाचा. ते हसले की ते दात चमकायचे. एक दिवस मी विचारलं, 3री-4थीला असेल, मी म्हणलं बाबा तुमच्या तोंडात काय चमकतंय? ते म्हणले आम्ही तोंडात सोनं ठेवलंय. असं? मग कशासाठी? मग आम्ही मेल्यावर तुम्ही ठेवाल का नाही म्हणून आम्ही आधीच ठेवलंय असं म्हणायचं. म्हणजे जन्मता तोंडात सुवर्ण शलाखेने मध चाटवला जातो आणि अंतिम समय प्रेत यात्रेत पण त्याच्या तोंडात सोनं घालावं लागतं. ते पवित्र आहे, ते मलिन होत नाही. अगदी अचूक सांगतो, शास्त्र असं म्हणतं सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. ऐकलं ना? सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं आणि सध्या तर घ्यावंच घ्यावं. या अर्ध्या तोळ्याची अंगठी गटारात पडली तर काय समर्पय मी म्हणता? आपल्याकडे भादवी पोळा असतो का नाही? आताच झाला ना, भादवीच आहे ना. आमच्याकडे भादवी पोळा आहे. ते बैल आले का मिरवून त्याला रंगवून बिंगवून बैल आले की मग त्याला औक्षण करतात. आहे की नाही तिकडं जुन्नरला? गाव आहे की नाही? ते आमच्या बारामतीला काय झालं, असं बैलाची मिरवणूक आली आत्ता या वर्षी परवा. ती बाई ते पुरणपोळी चारायची त्याला त्या दिवशी बैलाला. ती पुरणपोळी चारण्याच्या नादात औक्षण करण्यासाठी घेतलेली अर्ध्या तोळ्याची अंगठीच बैलांनी खाल्ली. हे चेअरमन झालंय असं बरं. त्याने अंगठीच खाल्ली. आता ती नवीन लग्न झालेली पोरगी, किती सासूरवास तिला. हा, जवळपास 40,000ची अंगठी ती अर्ध्या तोळ्याची. आणि सासू तशी खाष्ट. मला कित्येकदा असं वाटतं माऊली बरं का, की खाष्ट सासू कशी असते हे दाखवण्यासाठीच भगवंताने ललिता पवारला जन्म दिला. उशिरा कळते का जरा? तिला डोळाही असलं दिला होता देवाने. त्या सासूने तिला बडबड करायला सुरुवात केली, अंगठी गेली, अंगठी गेली. काय करणार ती पोर? ऐकताय ना तुम्ही सगळ्या जणी? एकच हातात तिच्या पर्याय होता. ती पोरगी रोज शेण धुवत होती. बैलाने पवटी टाकली की धुवायची.
पुढे ऐका, मी काय कालापोहे करत नाही, वेळ काढूपणा नाही. 8 दिवसाने ती अंगठी बैलाच्या पोटातून प्रवास करीत शेणामध्ये पडली आणि धुताना सापडली. केवढा आनंद झाला त्या पोरीला. ऐका मला काय सांगायचं, ते काय बैल काय आणि काय काय, बैलाला अंगठी काय कळली, त्यांनी खाऊन टाकली. त्याला काय सोनं कळणार, बैलच तो. चांगलं मराठी कळते तर मला खुलासा करायचं काही कारण नाही. ती मग अंगठी पडल्यानंतर त्या पोरीने धुतली, तिला कोण आनंद झाला. मला हे शेवटचं सांगायचं आहे, बैलाचा पोटाचा प्रवास करून जरी अंगठी आली तरी सोनाराने त्याचे 40,000 दिले, मूल्य कमी झालं नाही. दृष्टांत संपला. सोनं इतकं मूल्यवान आहे, लक्षात ठेवा. आणि ते पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात की माझा दिवस हा सोन्याचा आहे. तर खूप आता सांगण्यासारखं आहे. वेळेची पाबंदी खूप आहे. सांगू का न असं मला थोडा द्विधा झालं. मी जाऊ दे, पुढे जातो आता. नाही सांगत, बरं सांगतोच. चला, उगीच निघताना मलाही खसखस नको की राहिलं सांगायचं. मी अनेक महापुरुषांचं ऐकलंय, त्याच्यामध्ये महान संत होते. भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज खूप मोठे संत होते. त्यांचं दर्शन पण दुर्मिळ होतं, पण त्यांच्या श्रीचरणाजवळ बसून त्यांच्याच मुखातून मी 3 वेळा भागवत महापुराण ऐकलं की माझी खूप मोठी पारमार्थिक संपत्ती आहे. फार गोड सांगत होते. त्यांनी गोष्ट सांगितली सोन्याच्या संबंधाला. इकडे लक्ष द्या. मला पूर्वीचे राक्षस पण आवडतात. थोडासा वाढव बाबा, थोडासा. आता मिशीला चिटकायचं राहिलं. याच्यापेक्षा जास्त जवळ बोलू शकत नाही, कारण मला उद्या कीर्तन करायचंय. नाही पटायचं माझं, पटावं असं पण आग्रह नाही. मी शहाण्या लोकांचा संप्रदाय का म्हटलं, इथे फड परंपरेचे कृष्णा महाराज आहेत. आमच्या वास्करान महाराजांच्या किंवा देवकर महाराजांच्या नको असं घुमतंय की यांचं ऐकायचं वाटोळं होईल. अजूनही चंद्रभागेच्या वाळवंटात फड भरतात, माईक नसतो, अथांग जनसमुदाय बसलेला असतो, ऐकू येत नसतं. प्रमाण म्हटलं तरच ऐकायला येतं. पण एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय हा श्रद्धेवर उभा राहिलेला संप्रदाय. ऐकू जरी आलं नाही तरी कीर्तनातले टाळ ऐकायला मिळाले तर त्या माणसाला मोक्ष मिळतो, अशी वारकऱ्याची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेनंच ऐकलं पाहिजे. मान्य आहे तुम्हाला ऐकू गेलं पाहिजे, एवढ्या श्रद्धेनं बसलाय. पण वारकरी कीर्तनात आलेलं ध्वनी प्रदूषण ही खूप मोठी समस्या ठरू पाहते भविष्यात. गणपती उत्सवात डॉल्बीमुळे 11 लोक मेले. कदाचित विषयांतर होईल, जाऊ दे. ते मला राक्षस पण आवडतात पुराणातले. कशा करतात तर ते राक्षस तपश्चर्या करत होते. म्हणजे मागच्या काळामध्ये राक्षस तपश्चर्याला बसत होते, ते माणसं करत नाहीत सध्या. आणि मला ते का आवडतात की त्यांना देवाचं दर्शन होतं आणि ते वर घेत होते. हे तर वाचतोय का नाही पुराणात आपण. अशा एक राक्षसानं तपश्चर्या केली आणि भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. आणि राक्षस एक जमात अशी की सगळ्यांचं एकच मागणं की मला अमर करायचं, मृत्यू नको. भगवान शंकरांनी सांगायचं की तेवढं सोडून बोल, तुला ते देणार नाही. मग या राक्षसाने वरदान मागितलं की नसेल मला अमरत्वाचं वर्णन वर देणार असेल तर मला एवढंच वर दे की एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला तर तो
भस्म व्हावा. ही भस्मासुराची कथा आहे. एव्हाना लक्षात आलं असेल. भगवान शंकरही भोळा साम असल्यामुळे तो तथास्तु म्हणाले. मी म्हणलं ना, वारंवार तेच वाक्य की शहाण्या लोकांचा संप्रदाय का म्हणालं, यांनी दोनच देवांचा स्वीकार केलाय वारकरी संप्रदायाने. हरी आणि हर हे दोनच देव आहेत. हरिहर हर हर सांडोनी देव, धरती भाव शुल्लकी ऐका त्याची विटंबना, देवपणा भक्ताची आई भावभंग बघा सगळा. हे दोन देव आहेत. त्यातला एक भोळा आहे, दुसरा चतुर आहे. बरोबर आहे. एक भोळा, हर भोळा आणि हरी चतुर. हे सगळी प्रमाणं देत बसत नाही. वर दिला तथास्तु, तुझ्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. शेवटी भस्मासुरच तो. तर म्हणलं आता हा वर दिलाय, पण तो अनुभवाला येतो का नाही, खरा आहे का खोटा आहे, तपासून बघितलं पाहिजे. आणि तपासायला फक्त शंकरच समोर होते, महादेवच. लक्षात आलं की आपण चूक केली, त्या माणसाला वर दिला. पण वर्णन आहे, डोंगरेजी महाराज सांगायचे, तो भगवान शंकर पळायला लागले आणि त्याच्या मागे भस्मासूर पळत होता हात डोक्यावर ठेवण्यासाठी. भगवान शंकर आणि महादेवानी धावा केला महाविष्णूचा. ते महाविष्णू तिथे आले, मोहिनीचं रूप घेऊन आले. त्याला हे दृष्टांत ऐकताना आणि वाचताना मोठं कमाल वाटते. राजस सुकुमार मदनाचा पुतळा असणारा महाविष्णू पुरुष रूपात एवढा सुंदर आहे, तर स्त्री रूपात कसा दिसला असेल. फार सुंदर वर्णन आहे त्याचं. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी फळीच्या फळी वारकऱ्यांचे जे नेमाचं भजन करतात, पहिला नेम, दुसरा नेम, पाचवा नेम, सगळ्यांचा सारखा. मोहिनी जशी चाली तसा भस्मासूर भगवान शंकराला विसरला आणि मोहिनीच्या मागे लागला. स्वाभाविक आहे, देवाचा काय नाताचा काय. मोहिनीच्या जवळ लाळ घोटत म्हणाला, काय सौंदर्य आहे. त्या मोहिनीने सांगितलं की मी स्वर्गातून आली आहे, तुझ्याशी विवाह करण्याच्या हेतून आले. मग तो वितळलाच. पण माझी एक अट आहे, मी जसं नाचेन तसं तू नाचायचं. कामातुराणाम न भयं लज्जा. बुद्धी घाण टाकलेली आधीचा राक्षस. ठीक आहे म्हणले, नाचतो. आणि मग मोहिनी नृत्य करायला लागली, तसा तो भस्मासूर नाचायला लागला मोहिनीच्या तालावर. त्या काळात मोहिनीच्या तालावर नाचणारा एकच भस्मासूर होता, आज घराघरात दिसतील. तो बेधुंद झालाय असं बघता श्री महाविष्णूने आपला हात डोक्यावर ठेवला आणि वराचं भान न राहिल्यामुळे त्याने हात वर नेला आणि भस्मासूर संपला. पुढे काय झालं, ही सौंदर्य संपन्न मोहिनी बघून भगवान शंकर त्याच्या मागे लागला. ते महाविष्णू म्हणतात, अरे मी विष्णू आहे. आणि आता काय झालं, मोहिनी पुढून भगवान शंकर मागे.
ही भागवत कथित गोष्ट आली होती. सौंदर्य संपन्न मोहिनीला पाहून भगवान शंकराचं रेत पडलं आणि जिथं जिथं पडलं तिथे तिथे सोन्याच्या खाणी झाल्या. म्हणून सुवर्ण हे भगवान शंकराचं रेत आहे. सुवर्ण ते मूल्यवान आहे. पहिली उपमा संपली. दुसरी दिली, ते अमृताची दिली. पहिली उपमा देताना माहिती तरी की आपण सोनं बघितलंय, जरी महाग झाला असलं तरी तोळा मासा घेतोय आपण. पण अमृत, एखाद्याने हात वर करा की मी अमृत बघितलंय. हा अमृत तुल्य पिलोय. पृथ्वी तलावरचं अमृत तुल्य. वारीच्या रस्त्याला असतात गाड्या, सागर अमृत तुल्य असं पित असतात. अमृताचं वर्णन आलंय. इकडे लक्ष द्या. गोष्ट सांगेल वेळ मिळाला तर, भागवतातलीच आहे. पुढे जशी सोन्याची निर्मिती कशी झाली असं भागवतात काही प्रकरण आलंय, तसं अमृताच्या निर्मितीचं पण आलंय. देवदानवांचं युद्ध झालं. इकडे लक्ष द्या. फार सुंदर दृष्टांत आहे. देवदानवांचं युद्ध झालं आणि देवदानवांच्या युद्धामध्ये शुक्राचार्यांकडे संजीवनी असल्यामुळे राक्षस उन्मत्त झाले आणि देव मारायला लागले. देवराज इंद्राला काळजी पडली की अशी जर माणसं मरत राहिली, देव मरत राहिले तर विजय त्यांचा होईल. काय करावं हवालदिल झाल्यानंतर हे सगळे महाविष्णूकडे गेले आणि महाविष्णूने सांगितलं की हे करा, तुम्ही समुद्र मंथन करा. आणि त्या समुद्र मंथनातून अमृत निघेल आणि ते तुम्ही प्राशन करा. मग संजीवनी असे ना का तिकडे? पटलो त्यांना. मग खलिता पाठवला बलिराजाला की या आपण समुद्र मंथन करू. मला दृष्टांत लांबवायचा नाही. जगभरातल्या सगळ्या वनस्पती समुद्रात टाकल्या. मेरू पर्वताची रवी केली आणि वासुकी सर्पाची दोरी केली. मंथन सुरू झालं. तो पर्वत खाली खाली सरकायला लागला. भगवान महाविष्णूचा दुसरा अवतार कुर्मा अवतार झाला. भगवान खाली बसले. मंथन सुरू झालं. ऐकताय ना? हे फार उंचीनं सांगतोय. आणि ते मंथन सुरू झाल्यानंतर देव होते आणि राक्षस होते. बारकाई नाही का खूप? देव होते तोंडाच्या बाजूनी वासुकीच्या आणि दानव होते शेपटाकडे. आणि जोर लगा के हैया चालू. परिणाम काय झाला की त्या वासुकीला त्या पर्वताच्या घर्षणानं त्रास व्हायला लागला आणि त्याच्या तोंडातून गरळ वटायला लागली विषाची. आणि त्या विषाच्या गरळीमुळे अनेक देव मारायला लागले. म्हणजे आपल्याकडे मराठीत म्हण आहे, आगीतून उठले घुबट्यात पडले. मरायला लागले देव. देवराज इंद्र म्हणाला आता हे जर असे मरायला लागले तर अमृत निघाल्यावर प्यायचं कोणी? सचिंत बसला होता. तेवढ्यामध्ये देवर्षी नारदाची स्वारी तिथं आली. सचिंत बसलेल्या त्या इंद्राला विचारलं, का रे तुला चिंता आहे? अहो म्हणले मंथन चालू आहे, एक एक देव रोज मरतोय कोरोना आल्यासारखा. एवढंच आहे ना? मी बघतो काय करायचं. तुम्ही तोंडाच्या बाजूला आहे, विषाची गरळ बाहेर निघते, ते देव मारतात, मी करतो काहीतरी. जे नारद अंतर्धान पावले ते बलीकडे गेले. मला नारदाचं खूप आश्चर्य वाटतं बरं का, की तो सत्ताधारी पक्षाकडे गेला तरी पाद्यपूजा, विरोधी पक्षाकडे गेला तरी पाद्यपूजा. मला असं वाटतं की आता नारद पाहिजे होतं. निदान जागा वाटपाची भांडणं तरी झाली नसते. बलीने पाद्यपूजा केली, त्यांचं आगत स्वागत केलं
आणि मग नारदाने सांगितलं, भले अरे तुझ्या कीर्तीचा डंका त्रिभुवनात वाजतोय, काय आनंद आहे, काय आनंद आहे. ते अगोदरच स्तुती पाठक असतात, स्तुतीनं हुरळून गेले. आणि मग त्यांनी सांगितलं, इकडे लक्ष द्या, भोळ्याला कोणी राक्षस म्हणेल का? तुम्ही भोळ्यात सगळे, मी का अजून तुला कळत नाही? अगदी नवीन भाषेत सांगायचं, काही स्टेटस आहे का नाही तुम्हाला? म्हणजे बघा, त्या देवानी मंथन करताना वासुकीच्या तोंडाची जागा स्वतः घेतली आणि तुमच्या हातात तुच्छ असणारं पुच्छ दिलंय, तुमच्या हातात शेपूट दिलंय आणि गधड्यानं शेपूट ओढत बसलाय. हे खरंय म्हणले, हा अपमान आहे असुर जातीचा. लगेच खलिता तयार केला आणि इंद्राला पाठवला, उद्यापासून आम्ही शेपटाकडे राहणार नाही, तुम्ही शेपूट ओढा, आम्ही तोंडाकडे जाऊ. तो खलिता वाचल्यानंतर इंद्र म्हणाला, नारद पोचले वाटतं तिथं. हे काम फत्ते केलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी तसेच बसले. देव गेले शेपटाकडं, हे गेले इकडं. रसिकेत सुरू झाली. ऐकायचं ना, नीट ऐकताय ना? धनाधन राक्षस मेले, गरळ ओपून. सांगू म्हणता, ऐकता? जे मेले ते निव्वळ प्रतिष्ठेपोटी मेले. काय बिघडलं होतं? शेपूट हातात होतं. प्रतिष्ठा माणसाला कुठं गाडेल हे नाही सांगू शकत, लक्षात ठेवा. मग एक एक रत्न निघायला लागली त्या मंथनातून. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. ऐकताय ना? एक एक रत्न कसं निघालं. मंगलाष्टक नाही म्हणत आहे. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. एक एक जसं रत्न निघालं. लक्ष्मी निघाली, तिने भगवान महाविष्णूचं वर्ण केलं. उच्चश्रवा घोडा निघाला, तो बलीला दिला. चंद्र निघाला, तो असं म्हणतात राहिला. कामधेनू नावाची गाय निघाली. ऐरावत हत्ती निघाला, तो हत्ती राक्षसाने घेतला. झोपलाय काय? आठच वाजलेत अजून. ऐरावत कोणी घेतला? इंद्राने घेतला. हलाहल विष निघालं, ते भगवान शंकराने घेतलं. इकडे लक्ष द्या. या 14 रत्नामध्ये दारू पण निघाली. दारू हे समुद्र मंथनाचंच अपत्य आहे. ही दारू राक्षसांनी घेतली ना अजून घेत आहेत वंश परंपरेने. सरते शेवटी अमृत निघालं. अमृत निघता क्षणी तो कलश राक्षसांनी पळवला. सगळी मोठी कथा आहे. पण इंद्राचा पुत्र जयंताने तो घेतला. पुन्हा एकदा देवाचा मोहिनी अवतार झाला. दोन्ही दृष्टांतात मोहिनी आहे आणि ती सांगायची मला मोहिनी पडली. मोहिनी आली, ते राक्षस सगळे लगाबागा गेले आणि त्या मोहिनीने सांगितलं, हे देव हावरट आहेत, यांना मी थोडं थोडं देते आणि तुम्हाला जास्ती जास्ती देते. ते त्या मूर्खांना पटलं. ऐकता? अमृत पिण्याचा त्यांना आनंद नव्हता, मोहिनीच्या हातून प्यायचा आनंद होता. आधुनिक राक्षस सांगतोय, ज्या पंक्ती बसल्या, देवाला अमृत वाटलं, ते संपलं. पुढे काय झालं मला सांगायचं कारण नाही, मोठा दृष्टांत आहे, पण अमृताची निर्मिती झाली. हे दोनही दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज दिली. आता प्रश्न काय तेवढा सांगतो, इकडे लक्ष द्या. याचा काय अर्थ करणार होतो आपण? सोनयाचा दिवसा जी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला.
ज्यावेळेस मी अभ्यासाला हा अभंग घेतला की याच्यात काय दिसतंय आपल्याला, फार चांगला शोध लागला, तेवढं सांगतो मी आता. फार सुंदर आहे ते. बरेचसे शाळा शिकलेलेच होते ते, कोणी निरक्षर आहे असं वाटत नाही. अबकडं असेल कदाचित, पण शाळा शिकला नाही असं कोणी दिसत नाही. त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये एक हुकमी मार्क मिळण्याचा एक प्रश्न असायचा, योग्य जोड्या लावा. एकदम सोपा. त्या हक्काचे 5 मार्क पदरात पाडायचे. काही काही ब्रिलियंट विद्यार्थी तो पहिलाच सोडवायचे. जाऊ द्या. याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत, तेवढ्या सांगून या अभंगाची उकल करणार आहे. याच अभंगाच्या पहिल्या चरणाचे 4 तुकडे करून जोड्या लावल्या तर अर्थ फार चांगला निघणार आहे. तो माझा व्यक्तिगत माझा मुद्दा आहे, मी सांगतोय. तो पटावा असं काही नियम नाही, पण खूप चांगला आहे. सोनयाचा दिवस हा एक पहिला तुकडा. सोनयाचा दिवस भाग 1. आजी अमृते पाहला भाग 2. नाम आठविता भाग 3. आणि रूपी प्रगट पै झाला भाग 4. बरोबर आहे. आता ह्या जोड्या लावताना अशा लावायच्या. सोनयाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. याचे 4 भाग जर केले तर सोनयाचा दिवस भाग 1, आजी अमृते पाहला भाग 2, नाम आठविता भाग 3 आणि रूपी प्रगट पै झाला भाग 4. मग जोडी लावताना पहिल्या भागाची 3ऱ्या भागाबरोबर आणि दुसऱ्या भागाची 4थ्या भागाबरोबर जोडी लावली तर अर्थ कसा निघतो बघा. सोनयाचा दिवस नाम आठविता, सोनयाचा दिवस नाम आठविता आणि आजी अमृते पाहिला रूपी प्रगट पै झाला. म्हणजे नाम आठवणं हा सोन्याचा दिवस आणि ज्याचं नाम घेतोय तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. सोनियाचा दिन वर्षे अमृताचा दिन, आजी सोनियाचा दिन, सोनियाचा सोन्याचा दिवस उजाडला आणि तो मी अमृतानं पाहिला. ज्याचं नाम घेत होतो तो नामी माझ्या समोर प्रगट झाला. आता ते मला सातत्यानं त्याचंच ध्यान लागावं असं अभंगाचं 2रं चरण आहे.
राजा होता. चांगलं दृष्टांत आहे, नीट ऐकलं तर कळेल. माझं स्वतःचं मत आहे, पटो नाही तर न पटो, पण कानानं कीर्तन ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. डोळ्यानं कीर्तन ऐकता आलं पाहिजे. म्हणजे कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी सुद्धा पडता कामा नये. त्याचं नाव श्रवण आहे. नाही तर राजगुरू पकवाज वाजवत असतील तर कणिक पडली, ती कणिक उचलायची, त्याचा उंदीर करायचा, तो उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचे. असे आचरड चाळे करत कीर्तन कधी कळतील? तुका म्हणे कानी ऐकेली मात, तोच झाला खात जीवपणा. कीर्तनातलं एखादं वाक्य असं अंतकरणात उतरावं, जीवपणा संपून जावा, जीवदशा संपून जावी, त्याचं नाव श्रवण आहे. पूर्वीचे राजे चांगले होते की त्यांना राजगुरू असायचे, म्हणून त्यांच्या राज्यात घोटाळे नव्हते. ते राजगुरू यायचे मधून मधून. एके दिवशी ते राजगुरू त्या राजाला म्हणाले, हिंदी कथा आहे, मराठी सांगतो मी. तर राजे म्हणाले की, तो राजगुरू म्हणाले, अबे देखो मैं हिमालय में जा रहा हूं, अभी लौट कर नहीं आऊंगा, तो जो कुछ मांगना हो तो मांग लो, मैं देने के लिए तैयार हूं. तो राजा म्हणाला, गुरुदेव आपकी कृपा से सब अच्छा है, कोई कमी नहीं है. तरी त्या राजगुरूंनी त्या राजाच्या हातात एक ताईत दिला, तिकडे लक्ष द्या, आणि तो त्याच्या दंडात बांधला आणि देखो कभी मत छोडणार, कधी काढू नको, पण याच्यामध्ये मी असं रसायन भरलंय, अत्यंत तुझ्यावर वाईट दिवस येईल त्या दिवशी हा काढायचा, तो पण उघडायचा नाही. राजाने बांधला हातात. आणि बरेच वर्ष गेली, राजगुरू निघून गेले. एक दिवस असा उजाडला की शेजारच्या राजाने आक्रमण केलं आणि याचं पानिपत झालं. राजपुत्र पळून गेला, पण याला त्या चक्कीला बांधलं. वीर सावरकरांनी अंदमानला कशी जाती ओढली, तसा बैलासारखा फिरायचा, घामाघूम झाला आणि अंग पुसताना लग्न ताईताकडे गेलं. मग आठवण आली की गुरुजींनी सांगितलं होतं की अतिशय संकटाचा दिवस येईल त्या दिवशी बघ. मग त्याने ताईत खोलला. काय होतं त्या ताईतात काय होतं? अस्वलाची केस. एक कागदाची पोंगळी होती, ती काढली आणि ती पोंगळी अशी उघडली. त्या कागदाच्या कपट्यावर त्या राजगुरूंनी लिहिलं होतं, ये भी दिन नहीं रहने के. एकच वाक्य होतं, ये भी दिन नहीं रहने के, म्हणजे हे दिवस सुद्धा राहणार नाहीत. काय आनंद झाला, आपल्या गुरुदेवांचा आशीर्वाद मिळायचा. पोंगळी परत बंद केली आणि ताईतात बांधली आणि दंडात बांधला. राजपुत्र गेला होता, त्यांनी मांडलिक राजे गोळा केले आणि आक्रमण केलं आणि आपल्या वडिलांची सुटका केली. आनंदोत्सव झाला आणि पुन्हा राजाला सिंहासनावर बसवलं. सप्त सिंधूचं पाणी त्या राजाच्या अंगावर पडत होतं. जलधाराने युक्त असा अभिषेक चालू होता. सगळे ब्रह्मवंद वेदघोष करत होते आणि त्याच वेळेस राजाचं लक्ष ताईताकडे गेलं आणि पुन्हा ताईत उघडलं आणि वाचलं, ये भी दिन नाही रहने के. हे सुद्धा दिवस राहणार नाहीत. उठला आणि वानप्रस्थाला गेला. राजपुत्राला अभिषेक करून दृष्टांत संपला. दिवस येतात आणि जातात. ज्ञानेश्वरांना माहिती होतं, ते म्हणले हा दिवस जो आलाय ना, हा असाच राहायला पाहिजे, त्याचा क्षेम झाला पाहिजे. म्हणून गोपाळा रे तुझे ध्यान लागे म्हणा, आणून विसंबे हरी जगत राहायचे म्हणा. तनू मनू जीवे टलो तुझे पायी. आता म्हणत बसत नाही, बाप रखमादेव वाचून आणून लिहिणे. तनू मनू असे शब्द आले, तनू मनू. ज्ञानेश्वर मानची भाषा उकारांत आहे, ते सांगायला एक स्वतंत्र प्रकरण आहे. काय हरकत होता तन मन म्हणायला, पण तनू मनू देवा तुचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास धार. अवचिता परिमळू झुळकळा आळू माळू म्हणे मी गोपाळू आला माये.
माणसाने तनानं परमार्थ जेवढा केला पाहिजे तेवढा मनानंही केला पाहिजे. माणसं तनानं वारीत असतात आणि मनानं घरी असतात. मी आता सगळं सांगत बसत नाही, मला वेळ पण नाहीये, पण एक वाक्य लिहून ठेवा, कदाचित उद्या स्टेटसला ठेवा. परमार्थ हा परिस्थितीवर अवलंबून नाही, तो मनस्थितीवर अवलंबून. तो मनस्थिती चांगली पाहिजे, ते एक स्वतंत्र प्रकरण आहे. इकडे लक्ष द्या. आपली दिंडी श्रीगोंद्यावरनच येते, बरोबर आहे का चंद्रकांत भाऊ? श्रीगोंद्यावर येते ना? हा, ते श्रीगोंद्यातली गोष्ट आहे. शास्त्री राहत होते त्याच्यात श्रीगोंद्यात, जुनी गोष्ट. दप्तरी त्याचं नाव चांभार गोंद आहे, नंतर श्रीगोंदा झालं. ते शास्त्री बुवा गणपती होते, गणपतीचे उपासक होते. इकडे लक्ष द्या. चतुर्थीचा दिवस होता आणि तामणामध्ये गणपती घेऊन त्याच्यावर गणपती अथर्वशीर्षाची आवर्तनं चालू होती पहाटे 6 वाजता. त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि. आणि एवढ्या त्या शास्त्री बुवाचा मित्र बाहेर आला. त्यांची सुनबाई रांगोळी टाकत होती दारात. त्यांनी विचारलं, आणि शास्त्री बुवा इथं आवर्तन करत असताना तोंडाने गणपती अथर्वशीर्ष चाललंय, गणपतीवर संततधार चालू आहे, आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या मनात विचार आला, काल बाजारात गेलो होतो, 5 रुपयाची मेथीची भाजी घेतली, 10ची नोट दिली आणि त्या बाईने 5 रुपये परत दिलेच नाही. त्वम साक्षात आत्मासि नित्यम. आणि तो बाहेर मित्र आला, आणि ती रांगोळी टाकणारी सुनबाई होती, ती अंतर्ज्ञानी होती. त्या सुनबाईला विचारलं त्या शास्त्रीभावाच्या मित्रानं, शास्त्रीभाऊ आहेत का घरात? त्या ती सुनबाई म्हणाली, आत्ताच भाजी मंडईत गेलेत. तो आला तसा गेला. संध्याकाळी दोघांची बागेत भेट झाली. काय शास्त्रीभावा, आज चतुर्थी होती, उजाडताच तुम्ही मंडईत गेला, काही गणपतीची पूजा बिजा आहे का नाही? म्हणलं, काय, मी सकाळी पूजेत होतो, अभिषेक चालू होता. अहो म्हणले, मी आलो तेव्हा तुमची सुनबाई रांगोळी घालत होती, मी विचारलं शास्त्रीभाऊ कुठे गेले? ते म्हणले मंडईत गेले. ते चंत्रणात आले फणफणत, आणि सुनबाईची पान उघडणी केली. सकाळी गणपतीची पूजा करत होतो आणि माझ्या मित्राला सांगितलं मंडईत गेलो, काही जीवाला वाटतं का नाही? तेव्हा ती सुनबाई म्हणली, अहो तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणत होता, अभिषेक चालू होतात, पण 5 रुपये भाजीवालेकडे राहिले हे तुमच्या मनात आलं का नाही? तर हिला कसं कळलं? तुमचा अभिषेक चालू असताना तुमचं मन भाजी मंडईत गेलं होतं, म्हणून मी म्हणाले की गेले मंडईत, त्याची माझी काय चूक झाली? आपलं चित्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी तनानं दास आहे, मनानं दास आहे, सर्वस्व समर्पण केलंय. ढोबळ मानाने मी अर्थ सांगितलाय. फक्त 2 मुद्दे मला शेवटी मांडायचे, ते भजनानंतर सांगतो. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा आणि मग उर्वरित वेळामध्ये त्याचा विचार. स्वरूपाचे 2च मुद्दे मांडायचे. इकडे लक्ष द्या, लक्ष इकडे द्या, इकडे लक्ष द्या. कारण हे अमृत मंथन झालंय. आता शेवटी लोण्याचा गोळा आहे. तो प्रगट होताना जर इकडं तिकडं बघितलं तर गोळा हातातून जाईल. सोन्याचा दिवस कोणता आणि अमृताचा कोणता, एवढंच सांगणार आहे शेवटी आजच्या सणापुरतं. समारोप चांगला करणार आहे, मी सांगतो. त्या हेतूनच मी अभंग घेतले. अभंग घेण्याची काही कारण आहेत ते सांगतो. भगवंताचं नाव आठवणं हा सोन्याचा दिवस, आणि ज्याचं नाव आपण घेतोय तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. माझा एक प्रश्न आहे छोटासा, जर नाव आठवणं हा जर सोन्याचा दिवस असेल तर लोक नाम का घेत नाहीत? प्रत्येक दिवस सोन्याचा होईल का नाही? नाही घेत. गावातल्या टवाळकट्ट्यावर अनेक सज्जन पुरुष बसलेले असतात, नामस्मरण नाही घेणार.
का नाम घेत नाही याचं पण मला नंतर कोडं सुटलं. विचाराच्या अंती लोक नाम का घेत नाही मी सांगणार आहे. रेकॉर्डिंग पण चाललंय. खुलेआम सांगतो, नाम श्रेष्ठ असलं तरी नामामध्ये एक दोष आहे आणि म्हणून लोक नाम घेत नाही. हे प्रगट सांगतोय. नाम श्रेष्ठ आहे, सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे, पण नामामध्ये एक दोष आहे आणि तो दोष मोठा दोष आहे आणि तो महादोष असल्यामुळे लोक नाम घेत नाही. असा कोणता दोष आहे नामात? एकच दोष आहे की नाम फुकट आहे, एवढा त्याचा दोष आहे. ते जर 89,000 तोळा असतं ना, पण माझ्या प्रिय श्रोत्यानं नाम फुकट असलं ना तरी जनाबाई सांगतात ते चोखट आहे. नाम फुकट चोखट, नाम घेता नये वीट. नाम घेतलं पाहिजे, दिवस सोन्याचा होईल. आणि एक दिवस असा येईल की ज्याचं नाम घेताय तो नामी प्रगट होईल, तो अमृताचा दिवस असेल. दुसरा अर्थ, शेवटच्या चरणाकडे लक्ष देताना तनु मनु हा शब्द आलाय. तनानं देवाची सेवा करणं हा सोन्याचा दिवस आणि मनानं करणं हा अमृताचा दिवस. अशी संगती लावता येईल. आता आपल्यापुरतं सांगतो. मठ झाला हा सोन्याचा दिवस, मठ झाला हा सोन्याचा दिवस. आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या पर्वकाळी झाला हा अमृताचा दिवस. याची नोंद राहील. आणि तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य, बाबाजी चैतन्याचा मठ तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाच्या वर्षी झाला. ही पुढे शतकानुशतक नोंद राहील. म्हणून हा अभंग मला आठवला आज, हा सांगितला पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे की दोन गोष्टी याच्यात झाल्या. पांडुरंगाचा विग्रह बसला, बाबाजी चैतन्याच्या समाधीचा विग्रह बसला आणि सातबाबा वाईकर आणि कोंडाजी बाबा या दोघांच्या मूर्तीचं स्थापना झाली. म्हणजे देव आपल्या मठात आला हा सोन्याचा दिवस आणि त्याच्याबरोबर संत आले हा अमृताचा दिवस. आपल्या दृष्टिकोनातून हा अभंग घेण्याचं कारण, सकाळपासून विचार करत होतो की काय संध्याकाळी सांगितलं पाहिजे. हे दोनही माझे अत्यंत चांगले मित्र या ठिकाणी उभे आहेत. हरिभक्तीपरायण जयेश महाराज भाग्यवंत मुंबईचे आहेत. मुंबईकरांना कल्पना आहे, एखादाच भाग्यवंत पुरुष असतो. कृष्णा महाराज चौरे एका फडाचे अधिकारी आहेत, उत्तराधिकारी. त्यांचे वडील माझे जिवलग मित्र आहेत. आजरेकर आंबेकर परंपरा जी आहे त्या परंपरेचे ते उपासक आहेत. आजरेकर परंपरेमध्ये गुरुवारी माऊलीचा अभंग घ्यायची पद्धत आहे. त्या अनुषंगानं आज गुरुवारी माऊलीचा अभंग घ्यावा असं अंत करण्यात आलं, म्हणून या अभंगाचं नियोजन केलं. आता शेवटचा मुद्दा सांगतो. एवढे लक्ष द्या. शेवटचा मुद्दा सांगतोय. संपलंय कीर्तन. शेवटचा मुद्दा. कसे टाऊ करून बसलेत बघा. आता काय सांगतो, असंच ऐकलं पाहिजे. असं डोकं खाजवीत. फार मोठा विचार सांगतोय आता शेवटच्या टप्प्यात, वेळ संपताना. गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं, मी थोडाफार ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलाय मी. फक्त उद्या सकाळी पत्रिका घेऊन येऊ नका, तो काय माझा धंदा नाही. ज्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी सोनं खरेदी करावं असा नियम आहे. आज 1100 वाढले तरी लोक सोनं घेत होते, मी पण घेतलं सकाळी. या दिवशी सोनं घेतलं तर ते स्थिर राहतं, त्याच्यावर आपत्ती येत नाही. नाही तर आपत्काला सोनं मोडलं जातं. आपण सगळे व्यापारी लोक आहात, मला माहिती आहे. पण गुरुपुष्यामृताच्या दिवशी जे सोनं घेतलं जातं ते दीर्घकाळ टिकतं. ते सोनं सांभाळावं लागतं. आता मी काय सांगतो ते ऐका, जे फार महत्वाचं आहे. गुरुपुष्यामृताच्या दिवशी घेतलेलं सोनं जसं जतन केलं जातं, तसं गुरुपुष्यामृताच्या योगावर या मठाची वास्तुशांती झाली. हा मठ सुद्धा तुम्ही सोन्यासारखा सांभाळून ठेवला पाहिजे. जसं सोनं सांभाळलं जातं तसं हा मठ सांभाळला पाहिजे. पण या मठासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलंय, त्यामध्ये सर्वश्री नाव घेतलं पाहिजे.
ते वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल बाबा मांडे पाटील आयुष्य समर्पित केलं त्यांनी, मांडे बाबांनी, आणि ती परंपरा त्यांच्या मुलांनी पुढे चालू ठेवली अण्णाने. मला आठवतं, जुना मठ होता आणि वरच्या पत्र्याच्या माडीत मी कीर्तन करीत असे. 3ऱ्या मजल्यावर वळकट्या पडलेले असायचे, लोक बसायचे. पण जुन्नर तालुक्याचा माझा अनुबंध असल्यामुळे कबीरबुवाच्या मठातलं कीर्तन आणि चैतन्य सेवा मंडळातलं कीर्तन मी श्रद्धेनं करत आलो. तेव्हा जेव्हा घोषणा झाली त्यावेळेस 1 वीट 1000 रुपयाला अशी घोषणा केली होती. लोकांनी विटा टाकल्या. पहिला आकडा रोहिदास शेठ खंडागळेने 51 विटा दिल्या. समोर बसलेत ते 51 विटा दिल्या. आम्हाला 51 विटा देणारा माणूस जेवढा महत्वाचा आहे तेवढे 51 लाख देणारे अण्णा सुद्धा आम्हाला तितकेच महत्वाचे. लक्षात ठेवा, 1 रुपया देणारा माणूस सुद्धा आम्हाला महत्वाचा आहे. घाम गाळणाऱ्या लोकांनी सुद्धा बाबांच्या मठासाठी, बाबांचा मठ म्हणून सगळ्यांनी आपापल्या पदरची असेल ती थोडीफार लक्ष्मी या मठाला लावली. त्या सर्वांचा मी ऋणी आहे. चैतन्य सेवा मंडळ, त्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी असणारे. अंतकरणामध्ये शल्य आहे की वारी संपताक्षणी आमचे पिंगट शेठ गेले, हे अंतकरणात शल्य आहे. कदाचित बाणी कठोर होती, पण या मठासाठी त्यांनी काम केलं हे मला कोणी सांगितलं नाही. मी त्याचा प्रत्यक्षदर्शी माणूस आहे. शंकर बाबा गेरे बोडके, त्यांचं योगदान सगळ्यांना माहिती आहे. निगुड साहेबांचं स्मरण झालं नाही असं कधी होणार नाही. 1 का 2 का 3 का 4 हे सगळे लोक त्याच्यामध्ये कटिबद्ध आहेत. चैतन्य सेवा मंडळाचं अध्यक्षपद सांभाळणारे ज्ञानेश्वर कबाडी हे माझे मित्र आहेत. तरुण आहेत, वेळ देतात. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना मी म्हणालो की चांगली गोष्ट आहे की तुमच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये मठाची वास्तुशांती झाली, तुम्हाला ते समाधान आहे. प्रत्येक माणसाने, घटकाने याच्यामध्ये आपलं योगदान दिलंय. भविष्यामध्ये इथं सातत्यानं वारी भरत जाईल, पालखी सोहळा येत जाईल. आपण सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मी जे आत्ता वाक्य उच्चारलंय की जसं सोनं सांभाळून ठेवतात तसा हा मठ सांभाळला पाहिजे प्रत्येक माणसाने. ते आपलं आद्य कर्तव्य लक्षात ठेवा आणि ते करतील याची मला पूर्णतः खात्री आहे. चैतन्य सेवा मंडळाने मला पाचारण केलं आणि संत कोंडाजी बाबांची, सात बाबांची आणि चैतन्य महाराजांची सेवा करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्या सर्व टाळकऱ्यांचं, अकवासपटूंचं मी शतशः अभिनंदन करतो, त्यांचं अभिष्टचिंतन करतो आणि झालेली सेवा बाबाजी चैतन्य यांच्या चरणी समर्पित करतो.